ग्रामदैवत कमंजा माता मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांनी माझी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साहानं स्वागत केलं। आज आम्ही सर्वजण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सकाळपासून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं गावभेट दौऱ्याचं आयोजन केलं। महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर माझ्या ह्या कळंब गावामध्ये आपल्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं थोरा मोठ्यांचं माझ्या तरुण मित्रांचं माझ्या माता भगिनींचं मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो। आपल्या सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी मी ऐकली। आपलं स्वागत आपण सगळ्यांनी अगदी फुलं उधळून उत्साहामध्ये स्वागत केलं आणि जेव्हा जेव्हा या गावात मी येतो तेव्हा संध्याकाळच्या वेळची सभा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत असते। आजचं निमित्त आहे लोकसभेची निवडणूक। ही लोकसभेची निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं गावकी बावकीची निवडणूक नाही। ही निवडणूक देशाच्या परराष्ट्र धोरणाची निवडणूक आहे। ही निवडणूक येणाऱ्या 5 वर्षामध्ये येणारं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय धोरण काय निर्णय घेणार, येणारं सरकार त्यांच्या धोरणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्थान काय राहणार, या सगळ्या गोष्टींचा उहाव करणारी ही निवडणूक आहे। म्हणून देशाच्या दृष्टीनं ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे। दुर्दैवानं या प्रचाराची दिशा चुकीच्या दिशेनं चालली। या प्रचारामध्ये वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक टीका टिप्पणी, कुणी काय केलं कुणी काय केलं हे सगळं जरी चालू असलं तरी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील जनता, ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 25,25,000 मतदार आहेत आणि या सगळ्या मतदार जनतेला माहिती आहे की गेले 20 वर्ष मी काय केलं, गेले 15 वर्ष मी काय केलं जनतेसाठी। मी सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 15 वर्ष खासदार असताना कधीही लोकांपासून दूर राहिलो नाही। 15 वर्षामध्ये अगदी छोटी वाडी वस्ती असली, अगदी डोंगर कपारीमध्ये 10 घराची जरी वस्ती असली तरी त्या घरावर लोकांना भेटलो, त्यांच्या समस्या समजून घेतल्या। मतदारसंघ मोठा आहे। अगदी कात्रज घाटापासून नाणे घाटापर्यंत जर बघितलं तर 5,500 स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे। 600 ग्रामपंचायती आहेत, 2 महानगरपालिका आहेत, 6 नगर परिषद आहेत। इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचण्याचं काम गेले 15 वर्षात आणि गेल्या 20 वर्षात केलं। यापूर्वी मला माहिती नाही माझ्या अगोदर किती खासदार निधी मिळायचा आणि माझ्यानंतर किती खासदार निधी मिळायचा हे मला माहिती नाही, पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं। मी नुसतं दिल्लीत भाषणं केली नाही तर मतदारसंघामध्ये लोकांची विचारपूस केली, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला। निवडून जाणारा माणूस मतदार ज्या अपेक्षेनं आपल्याला निवडून देतो, आमदार खासदार निवडून देतात, जिल्हा परिषद सदस्य निवडून देतात, मतदाराची एवढीच माफक अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्यांना माझ्या समस्यामध्ये, माझ्या सुखदुःखामध्ये कधीतरी सहभागी व्हावं। इथं तर गावाचा प्रश्न आहे, एखाद्या वैयक्तिक कुटुंबामध्ये किंवा एखाद्या पुढाऱ्याच्या घरात सोडा, पण गावाचाच प्रश्न आहे। गावामध्ये जर आपण गेलं नाही तर लोकांना वाटतं की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय, चुकीच्या माणसाला निवडून दिलंय। पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे 5 वर्ष मी खासदार नव्हतो। 5 वर्षापूर्वी माझा पराभव झाला, मी खुल्या दिल्यानं तो पराभव स्वीकारला। त्या दिवशी मतमोजणी होती, त्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोन करून मी अभिनंदन केलं। दुसऱ्या दिवसापासून कामाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी जनता दरबार भरवत आलो गेले 20 वर्ष। 20 वर्षामध्ये किती रविवार येतात ते मला माहिती नाही, परंतु प्रत्येक रविवारी जनता दरबार भरवत आलंय। गेल्या 15 दिवसापर्यंत जवळजवळ 813 रविवारचे जनता दरबार मी भरवले। ही संख्या काही कमी नाही, 813 जनता दरबार।
त्यामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेणं, लोकांना मदत करणं, लोकांना दिलासा देणं. माझ्या ग्रामीण भागातली जनता, शेतकरी तसे अडचणीत असतो. गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या आवाजाला कान दिला, काहीतरी समजून घेतलं, प्रश्न सुटतो न सुटतो या गोष्टी भविष्यातल्या नंतरच्या. पण त्या जो माणूस संकटात आहे त्याला दिलासा देणं, हो बाबा तुझं काय काम आहे, काय अडचण आहे. लोक व्यापलेली असतात, त्रासलेली असतात. लोकांना आधार असतो आमदार खासदारांचा, जिल्हा परिषद सदस्यांचा, पुढाऱ्याचा.